प्रणाली आणि मी आम्ही दोघं पण त्यांचा इंटरव्ह्यू घेऊ. तर मला फारसा प्रणाली पण मोबाईलमध्ये बिझी आहे. तर आमची आता ट्रिपची पण प्लॅनिंग आज टाइम भेटला म्हणून शॉपमध्ये असतानाच जी ट्रिप आम्ही करणार आहे त्याचं प्लॅनिंग करायला पण टाइम भेटला, बुकिंग पण केली आहे. आता बघू एक तास. तर इकडे समोरच माझ्या फ्रेंडनी पण एक शॉप ओपन केलंय, तर त्याच्याकडनंच आम्ही मागवलं आहे. इकडून दिसतंय का बघूया. झालं की जो आमचा असं झालेलं ना की 1 तास 1.5 तास जो एकदम शांत होता तो या अर्धा तासाने भरून काढला. सो हे गाईज, वेलकम बॅक टू टीपीज ब्लॉग. तर आपला आत्ताचा दिवस चालू झालाय आणि सर्व सामान तर घेतलंय, आता पोचू. तर आज आमच्यासाठी काहीतरी एक स्पेशल वेगळा दिवस आहे. तो यासाठी आहे मेन म्हणजे फ्रायडे तर आहे, म्हणजे बाकीची गोष्ट तर आपलं रश कमी जास्त काय तो होतच राहील. आणि त्याचसोबत आज आम्ही 2 जण इंटरेस्टेड होते, म्हणजे 4-5 जणांचा मेसेज आलेला. त्यातले 2 जण टायमासाठी कम्फर्टेबल होते, तर त्यांना आज बोलवलं आहे आम्ही. प्रणाली आणि मी आम्ही दोघं पण त्यांचा इंटरव्ह्यू घेऊ. तर मला फारसा एवढं नाही माहिती आहे इंटरव्ह्यूचा काय सीन आहे काय नाही, कारण का मी मोजून 2 वेळेस इंटरव्ह्यू दिले लाईफमध्ये. ते पण पहिला दिला तो जबरदस्ती सकाळी सांगितलं गेलं मला दुपारी जायचं आहे तुला इंटरव्ह्यूला, आणि मी जाऊन फक्त असंच गेलो. ते होते त्यांनी काय विचारलं आणि तेव्हा काय एवढा आयडिया पण नव्हती काय असतं काय नाही. आणि सेकंड होता तो म्हणजे पप्पांच्या ओळखीचाच होता, तिकडेच त्यांनी मला पाठवलेलं. तर जॉब कन्फर्म होतं एवढं मला माहीत होतं, कारण का मला एक्सपिरियन्स नव्हता आणि मला एक्सपिरियन्स घेण्यासाठी म्हणून मी तो जॉब करायला पप्पांनी पाठवलेलं. त्यामुळे इंटरव्ह्यू काय असतो काय नसतो एवढा आपल्याला एक्सपिरियन्स नाही आहे. पण मी तर माझे जे फ्रेंड्स जायचे हे जायचे तर एवढं तरी कन्फर्म असायचं. जाताना त्यांना टेन्शन खूप असायचं की यार काय विचारतील, कसं असेल काय असेल. तर आज आम्ही कोणाचा तरी इंटरव्ह्यू घेणार आहोत. म्हणजे धंद्याने ही गोष्ट दिली आहे की आपण कोणाला तरी इंटरव्ह्यू असा नसेल म्हणजे ऑफिस लाईनसारखा, बट कमीत कमी 2 जणी इंटरेस्टेड आहेत. तर त्यांना बोलवलं तर त्यांना काय येतं आहे काय नाही येतं आहे, जे क्वेश्चन्स असतील आम्ही जसं आमचं जसं काम आहे आम्ही जसं मेहनत घेतो तर सेम ते कम्फर्टेबल आहेत का, या सगळ्या गोष्टी पहिल्या क्लिअर करणार आहेत. आणि अजून बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या आम्हाला एवढं लवकर ॲक्च्युली ठेवायचं तर नव्हतं कोणालाच अजून 1-1.5 वर्ष तरी, बट काही रिझन्स आहेत त्याच्यामुळे आता ठेवायला लागतं आहे. सो लेट सी आज बघू त्यांच्यामधलं दोघींमधलं कोण फायनल होतं आहे की दोघींकडनं नाही होतं आहे किंवा अजून कोणाला आपल्याला बोलवावं लागतं आहे. हे पण असेल ब्लॉगमध्ये आपण तुम्हाला सांगू. तर आता आपण निघूया शॉपवर जाऊया आणि बाकीची कामं चालू करू. आता बघू शकता वाजले आहेत 2:45 व्हायला आलेत. आय थिंक उलटा दिसत असेल 2:45 व्हायला आलेत आणि आम्ही अजून शॉपवरच आहे. प्रचंड कशी भूक लागली आहे. आता निघायचं प्लॅनिंग आहे, पण एक कस्टमर आमच्या ठाण्यावरनं आलेले आणि त्यांना यायलाच 2 वाजत होते. तर त्यांनी कॉलवर सांगितलं की आम्ही ऑन द वे आहेत 2 वाजेपर्यंत येऊ. सो आम्ही थांबलो आणि त्यांनी बरेच आयटम्स ट्राय केले, खूप आवडले त्यांना. ते आता परत येणार आहेत टिपी स्पेशल ठेचा मॅगीसाठी परत येणार आहेत असं ते बोलले. तर बाकीची कामं केली आहेत, आता थोड्या वेळाने निघू. तसंच आज आपले 2 इंटरव्ह्यू होते ते पण एकदम चांगल्यापैकी झालेत. आता बघू, दोघींना पण इव्हनिंगला सांगितले परत एकदा कॉल करायला. कॉलवरती त्यांच्याशी बोलू आणि काय पुढे आहे पेमेंट वगैरेचं सर्व डिस्कशन करू. दोघांपैकी एकाला हा फायनल करायचं आहे. आमच्यासाठी पण हा पहिलाच एक्सपिरियन्स होता. एक आम्ही कोणाचा तरी इंटरव्ह्यू घ्यायचा आहे बोलतात ही सुरुवात होती. पुढे अजून बराच मोठा स्टाफसुद्धा आपल्याला आपल्या शॉपसाठी आपल्या जे पण आउटलेट असेल त्याच्यासाठी ठेवायचं. लेट सी कसं असेल काय असेल, कोण आपल्या शॉपचं पहिलं एम्प्लॉय असेल किंवा आमचा बरोबर जे काम करणार बघूया. आता जे पण असेल तुम्हाला ब्लॉगमध्ये पाहायलाच भेटेल. आता थोड्याने निघू आणि मग संध्याकाळी परत आपण शॉपवर भेटू. 8:30 वाजलेत. ऑलमोस्ट ऑर्डर जेवढं होतं तेवढं कंप्लीट केलं. आज खूपच शांतता दिवस आहे. एक नंतर हळूच थोड्याने एक ऑर्डर असं चालू आहे. बघू शकता सगळे मोबाईलमध्ये बिझी आहेत. प्रणाली फक्त काहीतरी प्रणाली पण मोबाईलमध्ये बिझी आहे. तर आमची आता ट्रिपची पण प्लॅनिंग आज टाइम भेटला म्हणून शॉपमध्ये असतानाच जी ट्रिप आम्ही करणार आहे त्याचं प्लॅनिंग करायला पण टाइम भेटला, बुकिंग पण केली आहे. आता बघू 1 तासात काय अजून ऑर्डर्स येत आहेत की काय. पास्ता तर बराच राहिला आहे. एकदम शांतता सुकाट एक दिवस असा येतो ज्या दिवशी खरंच अशी शांतता येते. आणि आपल्याला एक्सपेक्टेशन असतात सॅटर्डे संडे फ्रायडेचे, ते असे एक्सपेक्टेशन ढासळतात ना. तर बघू आता उद्याचा दिवस पण कसा जाईल ते पण तुम्हाला समजेलच. आजचा तर असा आहे, आता अजून 1 तासामध्ये काय होत आहे बघू. आज तसा पास्ता बराच राहिला आहे आणि आता प्रणाली बघू शकतात कसं खाते आहे. पण मागे फिरून दाखव, खाऊन दाखव. तर बघा काय दिवस आले आहेत. आम्हाला पाव खावा लागतोय चायसोबत. तर इकडे समोरच माझ्या फ्रेंडनी पण एक शॉप ओपन केलं आहे, तर त्याच्याकडनंच आम्ही मागवलं आहे. इकडून दिसतंय का बघूया.
बघू शकता बघा समोरच स्टॉल लावला त्याने. तंदूर आयटम्स आहेत आणि खूप मस्त आहे. ट्राय करा जाऊन. आपल्याच माणूस आहे, आपल्या माणसाला सपोर्ट करा. ही बघा कशी खाते, खाता खाता सपोर्ट करते. तुम्ही पण खाता खाता करा. आत्ता ना आम्ही जवळजवळ अर्धा पाऊण तास फुल ऑन टाइमपास चाललेला आणि आता बघू शकता 10 वाजले आणि 10ला ऑर्डर आले. ते सगळ्या 10 पण वाजून गेलेले जसं मी मग सांगितलं 10-21 झालं. तर फ्रायडेचा दिवस आपला संपलेला आहे आणि खूप म्हणजे खूप शांत गेला. धंदा झाला आहे पण बोलतात ना की खूप गॅपमध्ये ऑर्डर होते आज. म्हणजे आम्ही आलो त्याच्यानंतर 15 मिनिटांनी एक ऑर्डर, मग परत 15 मिनिटांनी, मग अर्धा तासांनी. आणि लिटरली आता मी जसं मगाशी 9 वाजताचा व्हिडिओ काढलेला की आम्हाला असं असं ऑर्डर होत्या आणि सेम टायमाला आम्ही 9 ते 9:30 नाही 9:30 ते 9 ते 10 मध्ये फक्त 1-2 ऑर्डरच होत्या. त्या पण आधी आलेल्या त्या आम्ही म्हणजे एकाच टायमाला सगळ्या आलेल्या आणि त्या दिलेल्या. आणि आमचं फुल बोलणं चाललंय की अरे यार आज जास्त रश नाही आहे आणि नाही ते नाही. आणि सडनली 10 वाजता बरोबर डॉट 10ला मी शटर खाली गेला आणि एक कस्टमर आला. तर मी म्हटलं आता चल एवढं ऑर्डर नव्हती म्हणून मग एक कस्टमरची ऑर्डर पेरी पेरी पास्ताची होती आणि आज पास्ता पण आपला बराच राहिला. म्हणजे जवळजवळ 6-7 पास्ता होतील एवढा पास्ता राहिलेला. आणि मग त्यांची आली ते पेरी पेरी पास्ता बोलले, मग त्यांना दिली. त्यांची ऑर्डर मी लिहित नाही. अजून एक जण आला, ते लोक मुलून कुठून तरी आलेले. ते बोलले की आम्ही लांबून आले तर असेल पास्ता तर द्या. त्यांची ऑर्डर घेतली. त्यांची ऑर्डर आम्ही दोघांची बनवायला टाकत नाहीये तोपर्यंत तिसरा जण आला की अरे म्हणजे ती आमची स्कूल फ्रेंडच होती. तर मग ती आलेली आणि ती पण बऱ्याच टायमानंतर ती बोलली की अरे मला यायचं होतं पण टाइम भेटत नव्हता. तर ती आली. मग तिचं पण पास्ताची ऑर्डर होती, रेड सॉस, व्हाईट सॉस आणि पेरी पेरी पास्ता. तिने पण पास्त्याच्या ऑर्डर आणि त्याच्यामध्येच एक पेरी पेरी मॅगीची पण ऑर्डर होती. आणि मग ते देता देता मग कोल्ड आता दिसतात 4-5 जण उभे आहेत. मग अजून कोल्ड कॉफीची ऑर्डर आली, मग ब्राउनीची आली, मग किटकॅटची आली आणि असं करता करता वाढत जात होते. आणि म्हणजे असं झालं की जो आमचा असं झालेलं ना की 1 तास 1.5 तास जो एकदम शांत होता तो या अर्धा तासाने भरून काढला. अर्धा तास पण नाही, 15 मिनिटातच ते ऑर्डर आले 10 ते 10:15 मध्ये. आणि सगळ्या आम्ही 10:30-15 मिनिटामध्ये ऑलमोस्ट सगळ्या रेडी केल्या आणि सगळ्यांना दिल्या. आणि 10:30 पर्यंत म्हणजे बघा एक असताना असं मुवमेंट की फुल डे तुम्ही शांतामध्ये काढणार आणि तुमच्या क्लोजिंगच्या टायमाला असं एक कस्टमर असे येतील आणि म्हणजे बोलता तुमचा मूड पूर्ण चेंज होऊन जाईल. म्हणजे असा मूड काय खराब नव्हता, जे आहे ते एक्सेप्ट आहे. म्हणजे ज्या सुरुवातीच्या काळात जसे ऑर्डर्स होत्या त्याच्यापेक्षा आता 100 पटीने चांगल्या आहेत. आणि स्वामींच्या कृपेने जे पण डेली भेटतात त्याच्यामध्ये आम्ही समाधानी आहोत. पण बोलतात ना आता कालचं असं आपण एक्सपेक्टेड असतं की अरे आज सॅटर्डे किंवा आज फ्रायडे आहे तर आता रस जास्त असेल. तर त्याने खूप कमी होता पण मजा आली. आम्ही चौघं पण होतो आज. हिचा भाऊ हेल्पला होता, अनागामी आणि ही. आणि तसंच आता लवकरच एक नवीन स्टाफ ॲड होणार आहे. बघू आता काय डेट आम्ही अजून फायनल नाही केली आहे. जो पण असेल उद्या आम्ही त्याला फायनल करू आणि 15 तारीख किंवा 20 तारीखपासून त्यांची जॉईनिंग असेल. बघू आता ते आल्यावरती काय चेंजेस होत आहेत, कसं आम्ही मॅनेज करतोय. कारण का एवढे दिवस अनगा आणि आम्ही एक वर्ष आम्ही करत होतो. सो ती तर घरातलीच होती, कोण आम्ही बाहेरचं काम करायचो ना. हिचा भाऊ पण घरातलाच आहे. आत्ता कोणतरी फॅमिलीचा पलीकडे जाऊन ॲज आमचा स्टाफ, ॲज आमचा एम्प्लॉय किंवा मॅगी पॉईंटमध्ये कोणतरी आमचं फॅमिली रिलेशन सोडून कोणतरी भरती होणार आहे. सो आमच्यासाठी पण थोडं एक चॅलेंजिंग असेल. ते पण एक्सपिरियन्स आम्ही शेअर करू की आता फॅमिली सोडून जेव्हा कोणतरी आपल्या सोबत येतं त्या टायमाला कसं होतं. आणि हळूहळू आपल्या 1-2 स्टाफ 100 स्टाफ आपल्याला ठेवायचे तो इच्छा वेगवेगळ्या आउटलेटमध्ये सगळ्या गोष्टी करायच्या. आता बघू कसा दिवस जातोय. उद्या सॅटर्डे म्हणजे वीक एंड आणि संडे हे 2 दिवस जास्त इम्पॉर्टंट असतात प्रत्येका फूड बिझनेस ओनरसाठी. कारण का सर्वजण विकेंडचं एन्जॉय करायला बाहेर जाण्यासाठी त्याच दिवशी निघतात. बघू उद्याचा दिवस कसा जातोय. आजसारखा शांत जातोय, पास्ता राहतोय, मॅगी जास्त जाते, कॉफी जास्त जाते. जे पण आहे तुम्हाला जसं जसं ब्लॉगमध्ये पाहायला भेटेल. आय होप आमचे ऑरिजिनल ब्लॉगसुद्धा तुम्हाला तेवढेच युजफुल, मोटिवेशनल आणि कुठेतरी तुम्हाला कुठली तरी एक गोष्ट शिकायला भेटत असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करत जावा, कमेंट करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू उद्याच्या दिवसात. काय होतंय उद्या नक्की भेटू. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, टेक केअर.